मटार पनीर तर नेहमी खाल्लं असेल, असं हलवाई स्टाईल मटार पनीर एकदा नक्की बनवून बघा. पॅनमध्ये तेल घातलं, यामध्ये पनीरचे काप घालायचे आणि छान खरपूस भाजून घ्यायचे. थंड करून हे छान चिरून घ्यायचे, क्यूबमध्ये चिरून घ्यायचे आणि नंतर थंड पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून हे पनीरचे काप आपण यामध्ये भिजत घालणार आहोत. पनीरचे काप भिजत आहेत तोपर्यंत इकडे कढईमध्ये तेल गरम करायला घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये 2 ते 3 उभे पातळ चिरून घेतलेले कांदे छान परतून घ्यायचे. 2 मिनटं परतल्यानंतर यात आलं, मिरची, लसूण आणि थोडंसं काजू घालायचे आणि हे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, टोमॅटोही परतून घ्यायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि 2 ते 3 मिनटं हे शिजवून घ्यायचं. आता हे थंड करायचं आणि याचं छान वाटण बनवून घ्यायचं. कढईमध्ये तेल घालायचं, तेलामध्ये जिरी, तमालपत्र आणि खडे मसाले घालून याची छान फोडणी करायची. यामध्येच थोडंसं लाल तिखट घालायचं आणि तयार केलेलं वाटण घालायचं. वाटण छान परतून घ्यायचं. वाटण परतल्यानंतर करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. वाटण छान शिजल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. मसाले घालून घ्यायचे. फुल मसाले सगळे डिटेल रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केली आहे, लिंक मी वरती त्रिकोणात देते. मसाले घातल्यानंतर झाकण ठेवून मसाले 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे. छान तेल सुटलं की यामध्ये मटार आणि पनीर घालून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं आणि भाजी छान 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची. मस्त मटार पनीरची आपली भाजी तयार झालेली आहे.